परभणीत नर्सिंगचा पेपर फुटला। बहिणीसाठी परीक्षा पर्यवेक्षकानंच पेपर फोडल्याचा आरोप। 5 जणांवर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद। नांदेडमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष पेटला। पालकमंत्री अतुल सावेंना बदलण्याची स्थानिक शिवसेना नेत्यांची वरिष्ठांकडे मागणी। जेन्झींवरून मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींवर निशाणा। रेशीम बागेत पैसे देऊन जेन्झी आणले नव्हते, फडणवीसांचा काँग्रेसला टोला। मी मुख्यमंत्री होईन असं कधीही वाटलं नव्हतं। जेन्झींसोबत फडणवीसांचा संवाद। मी मुख्यमंत्री झालो तसं कुणीही होऊ शकतं, फडणवीसांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची पाहणी। कंपन्यांच्या मालकांशी चर्चा। उद्योजकांच्या समस्या दूर करण्याचं शिंदेंचं आश्वासन। मुंबई महापालिका महापौर आणि आयुक्तांच्या वादामुळे भाजप हैराण। सोमवारी पक्षानं बोलावली बैठक। सततच्या संघर्षावर तोडगा शोधणार। उबाठा विष्णूचा अवतार म्हणून दीपकेची पूजा करतात। नवनाथ बन यांचा संजय राऊतांना टोला। मुख्यमंत्र्यांनी मुलांना खेळाचा सल्ला दिला, मात्र मैदानं कुठे आहेत? आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल। मोकळ्या मैदानांसाठी मनपासमोर आंदोलन करण्याचा उबाठाचा इशारा। साखरेचे भाव वाढले तर शेतकऱ्यांनाही फायदा होईल। कृषी मंत्री दत्ता भरणेंच्या दाव्यावर विरोधकांची टीका। मराठा आणि ओबीसींचं आंदोलन होऊ नये यासाठी सरकार आंदोलकांची समजूत काढणार। भेटीला येण्याआधी मागण्या पूर्ण करा, ओबीसी आणि मराठा नेत्यांची भूमिका। सोलापुरात तुकाराम मुंढेंविरोधात तेल व्यापारी आक्रमक। सुट्ट तेल विक्री बंद केल्यानं छोटे व्यापारी अडचणीत येणार असल्याचा दावा। कौटुंबिक वादातून मुरलीधर चांदगुडेंना संगीता यांनी घराबाहेर काढलं होतं। मुरलीधर चांदगुडेंचे वडील आणि बहिणीचा मोठा दावा। संभाजीनगरातील डोंगरावरील दुर्घटना प्रकरणात नवा ट्विस्ट। संगीता चांदगुडेंचा शेवटचा व्हिडिओ समोर। कौटुंबिक छळाच्या आरोपासह प्रॉपर्टीचा वाद। लातूर उमरगा महामार्गावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको। राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा। शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान 2 लाख रुपये द्या अशी मागणी। आमदार रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ। बारामतीच्या रुई परिसरातली घटना। आत्महत्या की हत्या, तपास सुरू। गिरगावात गणेश मूर्ती आगमनावेळी मोठी दुर्घटना। भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून 2 कार्यकर्त्यांचा मृत्यू, 5 जण जखमी। संभाजीनगरात पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणीपात्रात वाढ। धापेवाडा बॅरेजचे 13 दरवाजे उघडले। पुजारी टोला धरणातूनही विसर्ग सुरू। चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची कामं अखेर सुरू। उद्योगमंत्री उदय सामंतांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग। शिरूरमध्ये 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार। नोकरीचा आमिष दाखवून लॉजमध्ये डांबून अत्याचार, मारहाण केल्याचाही दावा। नागपुरातील सावनेरमध्ये थाई मांगूर माशांवर कारवाई। दोहडघाट परिसरात 74 टन मांगूर मासे नष्ट। चाळीसगाव तालुक्यात जादूटोण्याचा प्रकार। 12वीच्या विद्यार्थिनीवर चटणी, ज्वलनशील पदार्थ फेकला। महिनाभरापासून वाकडी गावात दहशत। भंडाऱ्यातील मोकळ्या तलावात हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग। मोहाडी तालुक्यातल्या नीरज गावातली घटना। तांत्रिक कारणामुळे हेलिकॉप्टर उतरवलं। नाशिकच्या भद्रकाली मंदिरातून पितळी सिंहाची मूर्ती चोरीला। मूर्ती चोरणाऱ्या दोघांना अवघ्या तासाभरात अटक।